त्याचप्रमाणे आम्हाला विशेष सहकार्य असं सखारामजी अवेरे साहेब यांनी केलं आहे. यांनाही आमचा नवीन असं म्हणतात मानाचा पदक. हॅलो 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 बोला श्री गणपती गजानन महाराज की जय. बोला गावदेवी माते की जय. बोला दत्तात्रय महाराज की जय. शिव पार्वतीच्या गवाळा रंग भरू दे करणाला
दे राणाला. भरू दे रंग भरू दे भरू दे राणाला ग रंग भरू दे राणाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे रणाला शिव पार्वतीचा गबाळा रंग भरू दे राणाला. भरू दे राणाला. हॅलो, आता या ठिकाणी आमचे अन्नदाते साखरपा गावचे सुपुत्र आमच्या कार्यक्रमाला कायमचे विशेष सहकार्य करणारे भवानी कॅटरर्सचे मालक मान्य श्री बाळकृष्णजी सावंत साहेब उर्फ गोटाशे, त्याचप्रमाणे सौ स्नेहा सावंत वहिनी याही इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमचे नवविकास मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणा नमोस्तुते. कैलाश राणा शिवचंद्र मौर्य फणींद्र माता हुकटी झारी कारुण्य सिद्धो भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. स्वार होनी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे तो करशी विघ्नी सारी वेगना तुझ्या ज्ञान भक्त ही ढोलती धुंदमली पंढरी वेगना तुझ्या
तुझ्या येण्याने भक्त हे बोलती तुमरी पंढरी स्वादभूनी मूषकावरुणी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त ही डोलती हल्ली पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त ही डोलती हल्ली पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी आनंदाने मनोभावाने डोलत गेले हे सारे कीर्ती तुझी ही गाजते देवाची जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर चर चर व्यापुनी राहे तो वरुणी वशे तो अंतरी चर चर व्यापुनी राहे तो वरुणी वशे तो अंतरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधुमधी पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधुमधी पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी रत्न जडिते ही सिंहासन मूषक तुझे वाहन भाषा तुझ धरुणी हाती तारची भक्त जन भाषा घोष धरुणी हाती तारीसी भक्त जन भाषा घोष धरुणी हाती तारीसी भक्त जन मनोभावने गौरी तुकारे पूजई करती सारी मनोभावने गौरी तुकारे पूजई करती सारी तुझ्या येण्याने भक्त डोलती मधुमधी पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधुमधी पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी स्वागहोनी मूषकावरुणी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधुमधी पंढरी वेगळा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधुमधी पंढरी स्वार होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने चाली वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती कुटुंबाची पंढरी 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 वेगळा तुझ्या येण्याने भक्त हे बोलती तुमरी पंढरी.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदर्श समाज सेवक असे गौरवले गेले ते आमच्या नमनाचे हितचिंतक श्री जी.झेड टोपरे साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभार आहेत. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा बादशाह खांडोत्री गावचा प्रदीप दादा कातकर आणि आबिटगावचा स्टार अनिकेत भागडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे टीम सचिन चाहते परिवार चाहत्यांचे भारूड सर्व ढाकमोली गावचे सुपुत्र शाहीर सचिनजी धुमक यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीधर राणे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंजुळ स्वराने येती कोकिळे जा मंजुळ स्वराने येती कोकिळे जा कुहू करूनी गाते ग पहाटे जाया मंजुळ प्रहरी खिल बिल करती पक्षी ग पहाटे जाया मंजुळ
దని దప దప దమ పమ గరి సా గమ గమ ధమ దని సా సా గమ గమ ధమ దని సా సా గమ గమ ధమ దని సా దని సా దని సా कोमळा रोळीने गवळी उठले कोमळा रोळीने गवळी उठले काचन घेऊन सारे मोठ्या शिरले काचन घेऊन सारे मोठ्या शिरले कासंग घेऊन सारे गोट्या शिरले कासंग घेऊन सारे गोट्या शिरले काच ओढून काचन भरिले काच ओढून काचन भरिले याच या नोंदोई घागरी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षीत पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षीत मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी नवीन करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करुणी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी विलविल करते पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी विलविल करते पक्षी तू किती गोड आहेस रे. तुझ्या बाजूच्या सुराने मन कसं अगदी वेडावलं आहे. राधे खरंच राधे अगं ही बासरी फक्त तुझ्या हाती धरले. हो का? मग तू जेव्हा त्या बासरी सूर छेडतोस ना त्यावेळी सारी सृष्टी गाई वासरे पशु पक्षी भक्तिभर रसात तल्लीन होतात. आणि तो मयूर मयूर राधे आठवते बरची नृत्य. हो का? एक काम कर ना, तुझ्या बासरीचे बोट फोटो घे ना, मला ऐकायचे आहे. हो घेतो.
धन्यवाद राधे, तू किती दयाळू आहेस. आणि हा तुझा कान्हा, याला दयामाया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मयुरा, मला माफ कर. खरंच माझी चूक झाली. मी तुला पाणी पाजू शकलो नाही. अरे काना, त्यात काय एवढं? चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल. मी पाजलं ना पाणी. नाही, मी मयुरला दिले वचन. मी निभावू शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? त्रेतायुगामध्ये राम अवतार घेतला असता. मी पाण्यासाठी वळून फिरवतो. ताने जीव व्याकुळ झाला होता. त्यावेळी या मयूरने मला जयसाचा रस्ता दाखवला. वाट दाखवताना मयूरचं बरं न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवत होता. खरं तर मयूरचे पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात. परंतु स्वतःच्या इच्छेने जर आपले पंख घालले तर त्याचा मृत्यू होतो. माझ्या अटी ह्याने पंख घालून स्वतः जीव गमावला होता. त्यावेळी मी याला वचन दिले होते की त्रेतायुगात तू मला पाणी पाजले, द्वापार युगात मी तुला पाणी पाजेन. पण हे वचन मी पाहू शकू नाही. आणि याचे प्राचित्य म्हणून मी या मयूरचे पंख माझे शिर अखंड दान करेन. मी या मयूरचे पंख माझे शिर अखंड दान करेन. आदिती पंकज सूरज, आदिती पंकज सूरज भादे यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमासाठी भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 2 नंबरचे मानकरी महेश बाळकृष्ण घाग यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे वहाळ घोडवाडी यांच्याकडून गणपतीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलंय. वलावटेवाडी मित्रमंडळ गुळवणे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे भिकाजी भोड यांचे शिष्य सुरेश जाबरे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई संतोषजी पालकर, कुणाल घाडी, कल्पेश घाडी, आशिष घाडी, अजित कांबळे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नव्या दिवसाची नवी पहाट, धुक्याची चादर अनपक्षाची किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले तर हा गोकुळगाव कसा शांत झोपला आहे. कोणाला कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात
बिचाराने खेळून धरलं असं वाटतं. ए चंद्रा, अगे चंद्रा, का म्हणावं? नवऱ्यानं सोडत नाही का या नवऱ्यानं सोडत नाही? अगे दीपाली, अगे रुपाली. काय झालं तुला? आम्हाला काय करून देत नाही. अगं काय करून देत नाही? काम ग. हा मग झालंय ना की थोडं बाकी आहे. हो झालं. आणि ती तारा, ती तारा तिचा चालला पसारा आवरेल तेव्हा ना. जा बाई मी नाही येत. असं कसं चालेल? संघर्षाची वाट मोठी असली तरी चालत राहणे आपले कर्तव्य आहे. बाई आल्या. ए नको बसा ना तुम्ही. अगं असू दे का तारा, अगं ती नवीनच आहे. बरं मला सांगा, आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का? छे नाही कर आता, कुणालाच माहित नाही. मग आता आपल्याला मावशीला मदत घेतली पाहिजे. मग घे की तूच. अगं तूच घे की. नाही कर आता, काल तिचं आणि माझं खूप भांडण झालंय. तू काय नुसती भांडतच असते. अगं चंद्रा तू घे की ग. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात? भाकर नाही घरात, चला व्हा मोडलेला घरात. अगं मावशी मी चंद्रा. कोण? चंद्रा. गप्पच मुद्रा. काय म्हटलीस मावशी? अगं बेडी, हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव चाव करतोय, त्याला मी बोलली ग. असं वय मावशी तू येतेस ना? तुम्ही निघाला? हो मावशी. हा मग येते मग. ये बरं लवकर. येते. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या झाऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या झाऱ्या सुना, मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या बाजूला झोपू देना, तुमच्या जीवाला दिलदार अन्ना. हे तुम्ही तुम्ही जरा धीरे घ्या ना. हे तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुझी गाणी ग बचकून गेले मी, दैनूत भरण्या ग विसरून गेले मी. नाची करते तयारी, बाबा नजर तुम्ही देते दूध पाजोनी. टोपटून निघते मी, काका हाक मार तुम्ही घडी घडी. माझ्या डोक्याला मी ग साडी, काका हाक मार तुम्ही घडी घडी. माझ्या डोक्याला मी ग साडी, कसून करून अंगी बहरले तुमच्यासाठी मी ग आले. तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुम्ही जरा धीरे घ्या ना.
म्हाताऱ्यानं एवढ्या तंगड्यावरून नाचा तुम्हाला झालंय काय? मला म्हातारीला एवढं नाचवतं वय. अगं असू दे. अगं उठ आता. उठ ना उठव. अगं झेपणार नाही. सगळ्यांनी मी जोर लावा. अगं या ग. मेरी मध्ये मध्ये येऊ नको. चपटशील नाही राय. हे बघा. उगाचे आपले पुढे पुढे घेत. नाहीतर काय अगे काय? एवढं घाई गडबड बोलायचं कारण तरी काय? अगं तू आधी मला सांग, तिला यायला उशीर का झाला? अगं काय सांगू तुम्हाला परीनो. अगं काय ते सांग एकदाच. रुको जरा सबर करो. बर. अगं आमचे हे की नाही कोण? अगं हे पती परमेश्वर. हो का? अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला. मग पुढे काय झालं? तिकडून त्यांनी 40 ग्लास मट्टा आणला. किती? 40 ग्लास. किती? 40 ग्लास. आणि त्यातला 20 ग्लास प्यायले. बर. अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की ग याला. अगं बाय, मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? अगं गेले ते बाहेरच येईना. अगं नुसते उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई, काय हा प्रकार? काय हा प्रकार नाही, हा 2 नंबरचा प्रकार. मावशी, पुढे काय केलंस तू? अगं सांगते. अगं 3 वेळा बाथरूमला जाऊन आले. त्यांना म्हणाले अहो चहा घ्या लिंबू पिळून चहा घ्या. पण छे उठूनच देईना. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर, उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी, अजून काहीतरी पुढे केलं असेल ना? हो तर अगं घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना. अगं बाय, असं होय. तेवढ्यात तुमचा हात आला आणि होती तशी निघून आली. पण असं होय मावशी. कारण मी काय म्हणते, काय? घाई गडबडी या म्हातारीला बोलवण्याचं कारण तरी काय? अगं मावशी, आमच्या पोरपोरीचा विचार की नाही मथुरच्या बाजारात ठरलाय बघ. म्हातारी बाजारी जाण्याचा. हो. जाकी मग अगं तुला कशाला बोलवलं आम्ही? म्हणजे अगं मावशी, आम्हा पोरपोरींना अगं रस्त्याची माहित नाही बघ. असं होय. हो. म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून मला बोलवलं होय. हो मावशी. बरं ऐका तर मी तुमच्यासोबत येते. बरं. पण मी काय म्हणते, काय? बाजाराला चाललो खऱ्या, बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू. हा? मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. अगं फटकीच्या रोगाच घालायची कधी नाही ती. येते की नाही काय काय घेतलंय ते. मावशी मी सांगू. हा ये तुला फार घाई आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. मेली मुलटतीस केवढी मोडशील नाही काय. बोल एकदाच लवकर. अगं मावशी, मी विकाय घेतलं दूध बघ दूध. दूध होय. आणि शृंगार काय केलास ग. पायात पैंजण, हा हातात बांगड्या, खूप छान बोटाला लाली, लय भारी. डोळ्यात काजळ हा आणि नाकात शेंबूड. काहीतरीच काय. मग अगं मावशी, पुली बघ पुली. असं होय. मावशी, माझ्या साडीचं नाव सांगू? हो 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 सांग 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 सांग. आताच सांगू? नको 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 हे लोक सगळे घरी गेल्यावरती सांग. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव की नाही, मला घेऊन चला. नको बाई एवढी हौस नको. हो मागे आता कोण आहे ग. काय ग? आलीस काय ग. अगं माल काय काय घेतलास. आता सांगू. नाही 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 एका वर्षाने सांगितलं तरी चालेल. ए मावशी. हे मावशी काय आत्ता सांग. आता सांगू का? हे हे काय लांबड. ए मावशी. हे काय करतेस. अगं मावशी, मी इथं 2 गोळे. 2 गोळे काय लढायला चालीस की काय. अगं मावशी, लोण्याचे घर. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय. तो कुठाय? कोण ग. तो चष्मेवाला. तो नवरा पाहिजे मला. कासा पुढे आमचे भाई पुढे येते. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव ग. साडीचं नाव होय. मला वाटलं तुमचा नंबर लागा. नका मी आहे. चल होय मागे घे पताकडे अशी पुढे पाहू. काय ग मावशी? काय ग मावशी तुझं नाव काय ग. अगं मावशी, हा. माझं नाव की नाही साक्षी. मला बघून उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच का मांग्या पण उडाल पण. चल हो मागे. बरं मी काय म्हणते, काय ग मावशी?
मला तर सांगितलास हो. तुझ्या साडीचं नाव काय? अगं मावशी माझ्या साडीचं नाव हा, माझ्या साडीचं नाव हा. माझ्या साडीचं नाव सफीस दिखताय. निव्वळ खोटी बोलते ही. काहीच नाही निघताय. ती लोक कवाची वाट बघतात. होय माझ्या अगे चिमणे अशी पुढे पाहू. काय ग मावशी? तुझं नाव काय ग? माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापसाचं काय खुळकुळा? हे मावशी, काय तेच काय? अगं तुझं नाव बकुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापसाचं नाव खुळकुळा असेल. कोणाकडं बघतेस कोणाकडं? ओके, अगं तू सोड गं. ओके. तू सोड गं मला. अगं, ए, ए. सोड. अगं मी कुठे धरलंय? अगं मग झालं. अगं, जाऊ दे. तू म्हणतेस म्हणून सोडते तिला. हा मग जा. नको नको अगं, तिला सांगून ठेव. तुझी मी फसली ना. राहू दे. माझ्या नादाला लागू नको. टाकून नव्हत्या करून. राहू दे, राहू दे. जा. बरं मी काय म्हणतेय, काय? उशीर होतोय आपल्याला, निघायला हवं आपण. चल ग मावशी. चल, चल. अगं थांबले थांबले थांबले. अगं, थांब थांब. होय डायरेक्ट कासऱ्याला कुठं हात घालते? काय झालं काय तुला? अगं मावशी, आमच्या पोरीपंच विचारून घेतलंस आणि तुझं काय ग? अगं माझ्या म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात पाय. बाई पुढे होय की नाही? होय अगं तरी पण सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे. होय हो. बरं ऐक तर, एवढं विचारतेस तर सांगते बघ. आमच्या ह्याने की नाही 40 ग्लास मट्टा आणला होता. बरं. त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय. तोच घेतला हो बाजाराच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको 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 ते गुरगुर, नको ते कुरकुर. नेले चावटच दिसतायत. चला लवकर. चल ग मावशी. हॅलो. आरुष संदीप कातकर, आरुष संदीप कातकर यांच्याकडून आतापर्यंत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नवनमंडळ त्यांच्या हात बाहेर आहे. त्याचप्रमाणे आमचे परममित्र पालवणगावचे सुपुत्र आमचे वर्गमित्र चारुदत्त सुर्वे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नवनमंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे नितीन आगवे हुमणेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 1 नंबरचे मानकरी राजारामजी घाग यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सुनील मोरे दिव्याची चंद्रा यांच्याकडून मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे आबिडगावचे सुपुत्र हरिश्चंद्र भागडे सर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सुरेशजी खबले सर यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास नवनमंडळ त्यांचे आभारी. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे शिष्य स्वप्नीलजी पानवलकर एसटी लवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास नवनमंडळ त्यांचे आभारी. त्याचप्रमाणे आमचे आबिडगावचे सुपुत्र सुभाषजी शिर्के यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास नवनमंडळ त्यांचे आभारी. धन्यवाद.
जाऊया बाजारी नदी रंग उधळीत ये लवकरी चला जाऊया साऱ्या मिळूनी मथुरेच्या अवघड वाटानी मथुरेच्या ग अवघड वाटानी मथुरेच्या ग अवघड वाटानी आवरा बिगी घ्या वाट डोईवरी चला चढूया वाट झरझरी चला चढूया वाट झरझरी चला चढूया वाट झरझरी रवी किरणानी तू धरा उजळीनी तू रवी किरणानी तू धरा उजळीनी तू गहरी रवी रंग उजळीत ये लवकरी जाऊया बाजारी चला पाहू ग डोळे भरूनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी नका राहू ग माग कोणी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी जुळे येती कशी सोम्यांची कशी जुळे येती कशी सोम्यांची कशी लहरी
बंदी शाळा ही है लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही है लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा लागे द्वारे उघडाया बंदी शाळा लागे द्वारे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही है लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही है लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा लागे द्वारे उघडाया बंदी शाळा लागे द्वारे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया जय श्री हरी जगयता पालन करता स्वतः परमेश्वर पण काय करणार सहस्र 308 गोप्यांचा मेळा ताटपाट करून यमुनचं घर तुडतंय त्यांच्याकडून असे काम मी न घातला आपले मित्र सुदाम ह्याचा संपय भारत पैसा सुदामा अरे सुदामा देवाच्या जनी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकायची बोलवण्याचं कारण सुदामा तुझी मोठी कांगडी संपंगळ आहे देवा कोणती मोठी कामगिरी सुदामा सहस्र 308 गोप्यांचा मेळा ताटपाट करून यमुनचं घर तुडतंय त्यांच्याकडून असे काम मी तुझे संपवते देवा पण हुकूम कोणाचा कायदा कोणाचा सुदामा हुकूम आहे कायदा तुझा देवा आपण कुंजवनी जावे मी पाहतो त्या गवळींचा चमत्कार
आरुष संदीप काताळकर, आरुष संदीप काताळकर, गाव मुर्तवडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे मंथन रुची मादगे, मंथन रुची मादगे मांडकी यांच्याकडून गवळणसाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. अजय सीताराम मादगे, अजय सीताराम मादगे यांच्याकडून मांडकी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पूजा अनंत सुरे, पूजा अनंत सुरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रक्तदाते समाजसेवक, रक्तदाते समाजसेवक पत्रकार कळमड गावचे सुपुत्र श्री निलेश कोकमकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे गावकर बंडू आबा आणि कृष्णा वलावटे, बंडू आबा आणि कृष्णा वलावटे यांच्या स्मरणार्थ प्रकाश वलावटे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत गोंडबरे गाव काजरोली, श्रीकांत गोंडबरे गाव काजरोली यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे माऊली इन्व्हेंटचे मालक, माऊली इन्व्हेंटचे मालक सत्यवान भागडे, सत्यवान भागडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. सोमेश्वर क्रिकेट संघ गुळवणे संदीप घाग, बाळा घाग, छोटा स्वरूप घाग यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास मनमंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवाने तर आपल्या मोठी कामगिरी सोपवली आहे. 16,308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता मला अडकवायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी एकटा. हे काम माझ्या काही एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंड्या कुठे बघून घेतो. आला तर ठीक. पेंड्या, अरे पेंड्या, गेला कुठं हा पेंड्या, अरे पेंड्या. अरे आहेस तरी कुठे. अरे असशील तसा इकडे. अरे बाबा त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. लवकर ये, लवकर ये. गेली कुठे वनाला किती पाठी धाव गे, गेली कुठे वनाला किती पाठी धाव गे. गेली कुठे वनाला किती पाठी धाव गे, गेली कुठे वनाला किती पाठी धाव गे. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग, अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. पायी रुद्धा काटा मागे धावू धावू ग, अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. पायी रुद्धा काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग, पळते राणीवनी कसा मागे येऊ ग. पायी रुतला काटा मागे धावू धावू ग. पळते राणीवनी कसा मागे येऊ ग, पायी रुतला काटा मागे धावू धावू ग.
झालो पळून बेजार ग झालो पळून बेजार ग झालो पळून बेजार ग हाक तुझी येता कानी आगळी आहे बघा ताबूची रीत वेगळी हाक तुझी येता कानी आगळी आहे बघा ताबूची रीत वेगळी येतो मी तांबरे नगर भिवू गे येतो मी तांबरे नगर भिवू गे अग पळते राणीवली कसा मागे येऊ गे अग पळते राणीवली कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे पळते राणीवरी कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे गेली कुठं वनरागीची पाठी धावू ग गेली कुठं वनरागीची पाठी धावू ग अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ गे अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे पळते राणीवरी कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे पळते राणीवरी कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे पळते राणीवरी कसा मागे येऊ गे बाई मुक्का पाटा मागे धावू धावू गे रे पेंड्या बांधलीस का तिला अरे बाबा काय तुझी ही गाय अरे अवकाळ काय? अरे पुढून पण मारते आणि पाठून पण मारते ए बाबा ही गाय तू ठेवू नको अजिबात विकून टाकती बरं इकडे बरं झालं बाबा तू इथं आलास मी तुला इथं कशासाठी बोलवला माहितीये का तुला? अरे आपल्या इथे देव आले होते होय बापरे मोठे देव मोठे देव आले श्रीकृष्ण भगवान आले होते श्रीकृष्ण भगवान होय बापरे मोठे देव अरे त्यांनी आपल्या एक मोठी कामगिरी सांगितली आपल्याला होय आपल्या दोघांना कसले अरे 16 सहस्त्र फळा थचलं 308 गोपिकांचा मेळा आठ गोपीचा मेला थाट माट करून थाट मान करून अरे थाट माट करून थाट मान करून दया दुधाचे माठ घेऊन बापरे मथुरेच्या बाजारी चालले आहेत मोठीच्या वाजायला त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे म्हणजे जाऊन जायचं ना त्याच्यात एकही गवळण पुढे गेली नाही माहिती मग मला काय भेटणार आहे ए बाबा तू जर काम केलंस हा. तर तुला सगळं मिळणार ठीक आहे अरे दही दूध ताक सगळं अरे वा, मिळणार. मजा हे बघ धमा हा. त्या धाव निघाले गेले त्या आपल्या कासणार नाही चल धाव लवकर चल. हॅलो संतोष गोवळकर तुकाराम बोले गणपत पडे अनंत बोले यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे हॅलो त्याचप्रमाणे शैलेश धावडे आंबेडकरचे सुपुत्र शैलेश धावडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
रमेश बोले यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांचे आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर ग. चला निघूया भर उन्हात निसर्गात झाला कहर ग. चला निघूया बरं उन्हात, निसर्गात झाला कहर. चला निघूया बरं उन्हात, निसर्गात झाला कहर. सख्याचं यानो, भर भर जाऊ त्या घाटात ग. सख्याचं यानो, भर भर जाऊ त्या घाटात ग. मागे राहू नका कुणी गाठा, गावी गैरावरी मांडग, या सखी एकमेकी साथ. गंगोरी नंदिनी चरका थांब, डोंबे हंगले उन्हाच्या लढे. गंगोरी नंदिनी चरका थांब, डोंबे हंगले उन्हाच्या लढे. भर भर जाऊ त्या घाटात ग. भर भर जाऊ त्या घाटात ग. चला निघूया भर उन्हात, निसर्गात झाला कहर ग. चला निघूया भर उन्हात, निसर्गात झाला कहर ग. भर भर जाऊ त्या घाटात 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 ग. एकदम भारी, एकदम लय भारी. अरे बेंड्या, काय झालं काय तुला? अरे एकदम भारी, एकदम गौराणी बघितल्यास का? बघितल्या, अरे बघितल्या. बाय बाय बाय, लय भारी आहे. कशा वाटल्या? दोन चुकण्या त्यांना आपल्याला अडकवायचंय. अडवायचं ना, त्यांना अडवायचंय. अरे बापरे, करशील ना काम? आज करेन. तिकडे मी काय सांगतो लक्ष देऊ नये. काय सांगतोय? त्यांना जाऊन असं विचार. काय सांगू? घ्या म्हटलं तू. आल्या बघ. तू म्हटलं लोणी. आल्या लोणी. घ्या म्हटलं ताक. आयु चहा म्हटलं लोणचं. लोणचं. घ्या म्हटलं खालचं. असं होय. हे सुद्धा हा? हा पदार्थ मला लय आवडतोय. अरे आत्ता झालाय बाजारात. लय मला आवडतोय. आवडतोय ना तुला? पण सांग बरं, काय पाहिजे सांग. लय मी चालू आहे, चाललो. इकडे इकडे. त्यांना जाऊन असं विचार काय विचारू? की तुम्ही आलात कुठून तुम्ही आलात कुठून? आणि जाणार कुठे. आणि जाणार कुठे? हा. एवढंच ना? एवढंच एवढंच विचारायचं ना? आणि त्यांना अडकव. आलात तुम्ही जाणार तो? करशील ना? करणारच. जा लवकर. जातो. चाललो.
डुईंग व्हॉट आर यू डुईंग Wonderful. अरे बाबा व्हॉट आर यू डुईंग बाय माझे What are you doing? येस 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 doing? हे रस्त्याच्या पलीकडे जाईल. हे पाणी नसेल. हे दगडात घुसीन. ए तू क्या पागल है क्या तू क्या पागल है क्या अरे हे बाबा काय बोलली तुला काय बोलली? अरे पादरा बोलली तुला देवा शपथ मी पाहता नाही. देवाची शपथ मी पाहता नाही. ये पादरा क्या होता है अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा येस येस ईश्वरी हवा ईश्वरी हवा ईश्वरी हवा येस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा. हा वास येतो समजेल. हे पूर्ण काय गं मावशी? हे कोणतरी मुलं दिसतात बघ अरे कोण हा? हा? अरे हा. समजला का तुले काळजी म्हणतात मले समजला का तुले काळजी म्हणतात मले हा. तसं काही बॉन्ड म्हणतात मला. भरपूर पागल दिसतोय पण. चल पण. बरोबर आहे केली. अरे बाबा काय झालं काय नाही जातोय. गेले त्या आता काय झालं तुला काय झालं? हा? अगं तू काय करतेस तू आता? काय? जातेस कुठे? आम्ही कुठे जाऊ त्याचं तुला काय मला काय? अगं तुझा पाऊस कुठं पडतोय? कुठं कुठं पडतोय? काय सांगू तुला काय मला अरे आमच्या लहानपणी आता तुझ्या लहानपणी अरे आमच्या लहानपणी हा पाऊस नुसता बदा 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 पडायचा अरे बापरे त्याला मला वाटलं कशी ही जाळी झाली पावसाने जाळी झाली तुझ्याकडे पाऊस बाजाराला पडायचा हो आणि अरे नियम आता बघ ना आता कुठे पडला तर पडतो नाही तर कुठे पडतच नाही पडला तर एवढा पडतो की गावाच्या गाव वाहून नेतो वाहून नेतो हो गाव तर. अगं बापरे तर मला वाटलं जरा इकडे इकडे हा आता मला सांग तुझं आता वय किती माझं हा असेल बाबा 80च्या घरात 80 घरात तुझ्या बापच्या घरात अरे 80च्या 80 80च्या घरात हे वेड्या 80च्या घरात 80च्या घरात काय हो. 80च्या घरात मग तुला पोरं बाळ किती आहेत पोरं होय हा असते लेंडून फिरून 12 12 हो 12 बापरे 12 हो 12 लाज वाटते तुला काय यातला वाटण्यासारखं काय आहे एवढी 12 पोरा म्हणजे 12 पोरा हो इकडे इकडे अगं एवढी 12 पोरं करण्यापेक्षा हे बघ जर एक झाड लावलं असत ना एक झाड लावलं असत ना तर पाऊस ना नुसता बदा बदा पडला असता अरे खरंच म्हणतोस की आणि नियमित पडला असता बरोबर आहे तुझं म्हणून सांगतो ऐक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा हे पोरीनो, काय गं मावशी छान संदेश दिलाय बघाय नाही हो मावशी आपण देऊया तर चल तर ऐकलं का मंडळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा नाश थांबवा हा विनाश थांबवा तू चाललीस कुठं आम्ही होय हा आम्ही चाललो बाजाराला मथुरेच्या हो मथुरीच्या अरे बाप रे दहावी चमकीचा चालला त्या भेटायला हवं
दह्याच्या विक्रीसाठी. पण हे बघा, तुम्ही दही विकताय, दूध विकताय, सगळं काय विकताय. हो हो तर हा? हो. हे बघ, पण दुधाला काय दर आहे काय? अरे बाबा मिळतात आता 4 पैसे त्याच्यावर अगं शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले. हो दुधाला दर नाही. हा? मग त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती आहे काय? काय करायचं बाबा इकडे 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 इकडे. त्यापेक्षा ना तुम्ही गांजा विका. काय अच्छा तुम्ही गांजा विका. गांजा विकलात ना तर मोठं तुम्ही श्रीमंत व्हाल, करोडपती व्हाल. हा? हा. काहीतरीच काय काहीतरी का काय? हे पोरीनो हे वेळ दिसताय चला पण चल ग मावशी. तरी पण चला पण दमा काय झालं अरे बरोबर काम केलंय. तिकडे हा, तुला जमणार आहे की आता आहे बघ. इथे राहू दे. मला जमणार आहे, जमणारच आहे, हा? जमणार आहे. अजून तुला जमणार हा आहे? मग जातो बरोबर त्याचं मला ठरतो आता. हॅलो कैलासवासी संजय राजाराम घाणेकर मांडकी यांच्या स्मरणार्थ आदर्श संजय घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचप्रमाणे प्रियांशी प्रवीण सुरे हिसकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे प्रज्ञा प्रमोद सुरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे पंढरी भुवड वहाळ घोडवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. प्रणय पांडुरंग डिके, विधी विनायक डिके, प्राची सुधीर भुवड यांच्याकडून खास संगीत आणि गायनासाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे श्रुती श्रद्धा साक्षी भिकाजी घाणेकर कोडमळा यांच्याकडून गवळ्यांच्या नृत्यासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. दिव्या आराध्य अजय धमक यांच्याकडून खास पेंड्याच्या भूमिकेसाठी भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे गुडेकर नवनवाले श्री प्रदीपजी बुधर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नथुराम सदाशिव महादे गाव सोनवडे संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. ऐका तुझं नाव काय जरा सांग स्वरूप होय याने नाव घेण्यासाठी याचं नाव घेण्यासाठी 100 रुपये दिले तर याचं नाव घेत्या वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून आमचा स्वरूपराव बसला रुसून त्याला घेतले चाटून पुसून. आवडले ना आवडले काय अरे हे नाव हा जा बरोबर आता हेच दमा हा. चाललो चला लवकर. चाललो. रे बेंद्या काय झालं काय तुला रे बेंद्या हाय हाय अरे आहेस काय आता उठतोयस काय उठतोय रे असं झोपला का होतास काय झालं तुला काय दमा हा गवळीने मला मारली, अरे तुला काय मारतील त्या मग सोडली. ते शक्य नाही बाबा तू काहीतरी केलं असेल त्यांना तुझं काहीच नाही केलं, अजिबात काही नाही केलं मस्करी केली. तुला सोडायलाच पाहिजे मग दमा हा हे काम माझे होण्याचं नाही. नाही होणार तुझ्याने चालला लवकर समजलं तुला आता एक काम कर काय करू? मी जातो त्यांना अडकवायला अडकवायला? होय अरे वा, तुला मारणार, तुला कुदवणार, मी मजा बघणार. तेवढंच कर माझ्या पाठी ये चल आलं पाठी. तेवढं हॅलो मंथन रुची मादगे मांडकी याचकडून खास गवळ्यांसाठी
501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अजय सीताराम मादगे मांडकी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास मंडळ त्यांच्याद्वारे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे ए! मागून ना मागून ना तू अजिबात काय करू नको. मग तू इथं उभा राहा. तिथं उभं राव. इथनं हलू नको. इथनं हलू नको. माझ्याकडे बघ. इथनं हलायचं नाही. ऐकलंस ना? अगं ए मावशे, अशी उभी ना. ती बरं राहिली. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरीला. मथुरेला? हो. दया तुझ्या विक्रीला? हो. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे पण का? अरे आम्हाला देवांचा हुकूम आहे. तुला होतं काय? ए, तुला झालंय काय? सगळं संबंध आहे. अरे पण आमचा रस्ता अडकवतोस. कोण तू? मी तू कोण? होतं काय ह्याला? मी अरे तूच कोण तू? ऐक सांगतो. मिस्ता कोणता? मिस्ता कोणता? कालांचा काल. हा. किंमत वाढलेली चणा डाळ. याला कसं माहित? हा. आंब्याची साल. एक नंबरचा माल. विषय काहीतरीच काय? कसं कानपट लाल करून टाकील माहिती काय? हे ए बाबा मेंढ्या, तू बाजूला हो. अगं ए मावशे, आम्ही तुला बाजारी जाऊ देणार नाही. अरे पण का? अगं तो रस्ता बंद आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगं तोही रस्ता बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. सगळेच रस्ते बंद आहेत. कोणता सगळी? अरे बाबा आमच्या जोडी शिरजोरी करताय पण तुम्ही आठ तरी कोण? हा कोण? तू आम्हाला ओळखलं नाहीस? नाही. अरे मी पण माहिती काय? मी के पांडा. मी के पांडा. असं होय. हातात आहे दांडा हा. आणि हा खातो काजूची बोंडा. ए, ही आपली ओळख आहे काय? अरे बाबा तसं नाही. तुमच्याकडे काही कायदा आहे का? कायदा? हो. तुला आमचा कायदा होय तर हो तर. ऐक आमचा कायदा. काय सांगतो? हॅलो श्रेयस नागले, सार्थक नागले, गाव दहिवली नागलेवाडी यांच्याकडून गण गवळण व खास बाबा भगणे यांच्या गायकीसाठी भरघोस असं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास मंडळ त्याच्या आभारी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधे सांगतो आहे ऐकून तू घे ग बर. भेंड्या सुदाम उभा वाटेवर. तो आहे ऐकून तुझे गबर. भेंड्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकूम हरी देवकी बाळे. नको करू शहाण बैठ हो खुशी करून कसं तिला सांगतो आम्ही ग. जाऊ नको तू बाजाराला गावच्या वाड्याला देवाच्या गौरवाला. मेघराज सांगतो आहे ऐकून तुझे गबर. भेंड्या सुदाम उभा वाटेवर तिला हुकूम हरी देवकी बाळे. नका करू शहाणपण हो उशीर जोर कसं म्हणून सांगतो आम्ही. जाऊ नका
फार थकलो आपण थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे तर चल चल. अरे पेन्या, हा अरे कशा का होईना थांबलेत ना. थांबणारच. तिकडे बसलेत का बघून जाईल लवकर. येतो. जा लवकर बसलेत का बघून ये. 1 2 3 4 5 6 अरे 7 8 9 10. बसलेत का सगळे. सर्व गडी बसले. ए, चल, चल, चल बसले. लवकर आपल्या देवांना चल, सांगितलं पाहिजे. चल, चल, थांबूया. चल लवकर. चल, चल. हॅलो सुनील मोरे दिव्याची चंद्रा यांच्याकडून मावशीसाठी नाव घेण्यासाठी 101 रुपयात पारितोषिक आहे. सुनील मोरे. ऐका सुनीलराव नाव घेते. स्टीलच्या बशीत फणसाचे गरे, स्टीलच्या बशीत फणसाचे गरे. आमचे सुनीलराव दिसतात बरे, पण या मावशीला फिरायला नेतील तेव्हा खरे. हॅलो आराध्या अजय रक्ते. आराध्या अजय रक्ते मंडणगड गाव टाकवली यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयात पारितोषिक आहे. नवविकास नवन मंडळ त्याच्यामध्ये. धन्यवाद. मला पाठवल्यात बर्फीला अजून सुद्धा माझा पत्ताच नाही. देवाच्या जमी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. मी सांगितलं शेवट. देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गावांनी यमुना काठी उभे आहेत. आता आपणच जाऊन त्यांचा समाचार घ्यावा. सुदामा तू म्हणजे निघून जा. पाहतो मी देऊन चमत्कार. देवा येतो मी. ए मावशी वीरा ही पाय राहिली. मा कोणती वर आपण कोण? मा शिकलो भविष्य म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. व राजे कसे असतात. पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर राहून विटेवरती उभे असतात. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सर्वांना गोकुळात ठेवलेलो आहे. अगे राधे हे काय म्हणतात बघ, यांना पण ते ओळख पाहू. अरे काना तू इथे. अरे काना मी तर तुला ओळखते, पण हे इतर गवळणी अरे तुला ओळखत नाहीत. तू त्यांना तुझी ओळख पटवून दे बरं. एक तर राधे तू रूप पाहुनगी उतर हे माझे गुणगी. राधे तू रूप पाहुनगी उतर हे माझे गुणगी. तुलीला
अवतार बैला म्हणजे धरुणी त्यांका सुरावधीरा दुसरा अवतार गुरुम धरुणी पृथ्वी भार पाठी वाहिला वराह रूप तिसरा धरुनी भार पृथ्वी लाळे धरिला नृसिंह चौथा धरुनी बाबा धुनी प्रकटिला लढा तू तुलीला जमून गे लढा तू तुलीला जमून गे जन्मई कहाणी जाणून गे राधे तो रूप पाहून घे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे हे माझे ऐकून घे पाचवा अवतार वामन धरुणी गेले बळी पाताळाला अवतार सहावा परशुरामी सहस्रार्जुन वदिला अवतार श्रीराम धरुनी रावणाचा वधिला अवतार आठवा कृष्ण धरुनी तारिणी भोजनाला लढा तू तुलीला जमून गे लढा तू तुलीला जमून गे जन्मई कहाणी जाणून गे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे लढा तू तुलीला जमून गे लढा तू तुलीला जमून गे जन्मई कहाणी जाणून गे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे राधिकू रूप पाहून घे अवतार हे माझे ऐकून घे. राधे ऐकलीस का माझी जन्म पुन्हा अगं पोरीनो हे खरोखर देव आहेत त्यांना आपण शरण गेले पाहिजे कसं यानं हॅलो कळंबुशी गावचे सुपुत्र मंगेश खाडे सार्थक मंगेश खाडे याचकडून भरघोस असं 501 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ सीताराम धाकटू वामने वडेरू गाव वडेरू गुरव यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ ताई धाकटू वामने यांच्याकडून वडेरू 101 रुपयाचा पारितोषिक आहे. संतोष नलावले गाव कर्जुबे 201 रुपया. अशोक लांजेकर 151 रुपये. चैत्राली राजेंद्र घोरपडे वहाळ 201 रुपया. शुभम महेंद्र घोरपडे वहाळ 201 रुपया. आराध्या अजय रक्ते मंडळकर गाव टाकवली भरघोस 501 रुपया. प्रथमेश कुलकर खास पेंद्यासाठी देवगड खास पेंद्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. अपूर्वा कातकर ओमकार कातकर कडवई याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. सुधीर गजानन भुवड याचकडून खास राधा गवळींसाठी सोजल याच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. धनलक्ष्मी नायर गाव केरळा यांच्याकडून गाव केरळा यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. दीप घोसाळकर आणि कृतिक भागडे यांच्याकडून
201 रुपयाचं पारितोषिक आहे अनन्या निलेश कातकर वडेरू यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीमित शिगवण सुमुख शिगवण अडरे अनारी यांच्याकडून भरघोस असं 201 रुपयाचं पारितोषिक आहे नेहा बावकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे यशवंत सोनू पडिये गाव धामापूर तांबडवाडी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे नवविकास नमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. शरण तुला कान्हा तुझ्यामुळे शरण तुला कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुला कान्हा तुझ्यामुळे घायाळ रे झालो आम्ही कान्हा तुझ्यामुळे वैकुंठी तो आहे रे तुझा रहिवास रे तुझा रहिवास रे रंगले भजनी आम्ही कान्हा तुझ्यामुळे आलो शरण तुझ्या शरणी आले
का